हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत शिरोमणी सावता महाराज की जय। अत्रि ऋषी अनुसया माता की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री संत माळू बाबा की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री मातृपितृभ्यो नमः। श्री रुक्मिणी रमणाय नमः। काल आपण दुसरा अध्याय पूर्ण करून तिसरा अध्यायाला आरंभ केला होता। पांडवांचा अश्वमेध यज्ञ होत आहे आणि पांडवांच्या अश्वमेध यज्ञ आरंभ होऊन अश्व सुद्धा शामकर्ण सोडलेला आहे। तर गजानन गणपती बाप्पांनी बहाळपूर नगरामध्ये वनामध्ये त्या ठिकाणी अडथळा निर्माण केला। हिंगुळा मातेनं त्यातून सुटका केली। अशा प्रकारे कथा आपल्या काल झालेल्या आहेत। 80-81 ओव्या झाल्या होत्या। हा गणेश प्रसंग संकलित आणि हिंगुळाख्यान समस्त तुझमी केले असे श्रुत भारता गा तव राव म्हणे अग्रकथा मज सांगीजे मुनिनाथा मग मुनी जाहला बोलता ऐके म्हणूनी। राजा म्हणू लागला मला पुढील कथा महाराज तुम्ही सांगा। आता ऐका राहिलेल्या तिसऱ्या अध्यायाची उर्वरित कथा आरंभ होत आहे। वारू चालिला उत्तर दिशे वने क्रमता बहुवसे चातुरंग चालिले सरीसे वाद्य गजर। उत्तर दिशेला तो शामकर्ण घोडा चाललेला आहे। चतुरंग सैन्य आहे। पायदळ घोडदळ हत्तीदळ आणि रथाती म्हणजे रथावर बसणारे असे याला चतुरंग सैन्य असं म्हणतात। आणि वाद्याचा गजर सुद्धा सुरू आहे। सैन्याचा मेळावा येत पुढे वारू असे जात तव देखील एक पर्वत चुंबित गगना। सैन्याचा मोठा मेळावा येऊन राहिला बरं का आणि निघालेले बघा। आपल्याला काल गणपती बाप्पांनी एक अडथळा सांगितलं होता ना पुढे गंधमादन पर्वताचा अडथळा आहे म्हणून। तो आता पर्वत पुढे आलेला आहे दिसलाय। गगनचुंबित आकाशाला भिडेल एवढा तो त्या ठिकाणी तो काय आहे पर्वत आहे। त्यावरी वारू वळंघला गजरथांचा मार्ग खुंटला मेळावा पायी असे चालिला गजरथ सांडूने। तिथं सुद्धा घोडा थांबलेला आहे अडकलेला आहे घोडा सगळ्यांचा मार्ग थांबलेला आहे। आता काय करायचं पायी पर्वत वळंघते तो वारू गेला एके गृहेपती भूमीची हुंगी ते देखील विपरीत समस्त। आणि चालता चालता आता ते काय झालं उंचच्या उंच आहे त्याला ओलांडून जायचं म्हणून सगळे रथावरचे घोड्यावरचे लोक खाली उतरले व जखमी केलं त्यांच्यावरच। आणि मग हा जो आपला शामकर्ण आहे हा शामकर्ण घोडा एका गुहेमध्ये गेलेला आहे आणि गणपती बाप्पांनी त्यात धोका सांगितला होता। त्या गुहेमध्ये प्रवेश झाला तो भूमी हुंगायला लागला पाहू लागले काय होतं तेव्हा गंधमादन धावला त्याने वारू विभ्रात नेला मग बाहेर येऊन ठेला पाहू लागला महावीर। गंधमादन तो राक्षसच होता तो पर्वताचं नावच होतं समजा। त्याला लगेच तो धावत आला आणि तो घोडा शामकर्ण घोडा अश्वमेध घोडा नेलेला आहे विवरामध्ये आणि बाहेर येऊन पाहू लागला तो वृषके ते विंधीला ये रे येताची बाण गिळीला धावून वृषके तो कवळीला घेऊन गेला विवरात। वृषकेतून बाण सोडला म्हणजे कर्णाच्या कर्णाच्या मुलानं त्या ठिकाणी बाण सोडला वृषकेतून तर ती गंधमादन तो तसाच गिळून टाकला। मागुता बाहेर आला तव मेघनादे हानितला तोही कवळून या गेला विवरा माझी। मेघनाद नावाचा शूर आहे त्याने बाण त्या ठिकाणी मारला तोही त्यानं तसाच विवरात नेला। पुनरपी बाहेर आला तव अर्जुने शतबाणी विंदिला इरू बाण गिळून धावला सैन्यावरी। अर्जुनानं बाण सोडले 100 एकाच वेळेस पण तरी काही फरक नाही त्यानं ते बाण गिळंकृत केले आणि सैन्यावर त्या ठिकाणी तुटून पडलेला आहे। गिळी अश्वगज रथासी आठ केला सर्व सैन्यासी संबंध पडिला पार्थासी दोघे प्रवर्तले झोंबिये। दोघांचं युद्ध सुरू झालं। अर्जुन आणि गंधमादन यांचं युद्ध त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। पार्थासही नेऊन विवरी मागुताला बाहेरी तव फळ सुटला भारी सकळ सैन्य। आणि पार्थालाही त्यानं त्या ठिकाणी विवरामध्ये नेलेलं आहे आणि मग सर्व सैन्य त्या ठिकाणी घाबरायला लागलं पळायला लागलं।
त्यानं त्या गंधमादन पर्वतानं त्या ठिकाणी बिवरामध्ये गुहेमध्ये कोणाला नेले? अर्जुनालाही नेलेलं आहे. पर्वतातळी होते रथ, ते ताले पळत पळत म्हणती थोर झाला अनर्थ, ती जे नेले बिबरा माझे. आणि मग त्या ठिकाणी बाकीचं सैन्य पळत आलं म्हणे अनर्थ झाला. काय झालं? अश्वही गेला, तो अर्जुनही गेला आणि गंधमादन सुद्धा त्या ठिकाणी गेलेला. इकडे तिघे पडले विचारी, म्हणती दैत्य वैसला द्वारी, आता बळ नचले कवने परी, स्मरू श्री हरी माय बाप. तीन कोण कोण गेले? ऋषिकेतून मेघनाद आणि अर्जुन या तिघांशी युद्ध करून त्यांनी त्या ठिकाणी तिघांनाही आत नेलेलं आई विचार करू लागली की आता आपल्याला आत नेऊन ठेवलं, तो दारात बसलेला आहे, आता काय करायचं? एक तर यात बळ चालत नाही, मग आपण आता अशा ठिकाणी हरीचं स्मरण. मग श्रीकृष्ण स्मरिला म्हणी, तव ते जाणवले चक्रपाणी, संकट जाणून तत्क्षणी भीमा सहित निघाला. स्मरण केलेलं आहे, परमात्म्याच्या लक्षात आलं, लगेच भगवान परमात्म्यापर्यंत स्मरण पोचलंय. आता त्या काळात काय फोन होते का? नाही, पण हृदय संवाद होता. ये हृदयीचे ते हृदयी घातले, हा संवाद सगळ्यात फास्ट होता. इथं रेंजचं काम नाही, चार्जिंगचं काम नाही. हा ते पण मग तेवढी भक्ताची आणि भगवंताची एकता त्या ठिकाणी लागते. ज्या थोडी सूचना मला होतच थोडासा व्यक्ती. मग श्रीकृष्ण स्मरला म्हणी, तव ते जाणवले चक्रपाणी, संकट जाणून तत्क्षणी भीमासहित निघाला. भीमासहित त्या ठिकाणी सहकार्याकरता ते निघालेले आहेत. येऊनी सैन्या भेटले, वेगे विवराकडे चालिले, ते राक्षसे येता देखिले सैन्यासहित. आणि त्या विवराकडे त्या ठिकाणी पाहिलं, मग राक्षसानं पाहिलं की कोण कोण आलेले? भीम दादा आणि भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत. त्या गंधमादन राक्षसानं पाहिलं. मग कवाड लावून विवरासी, राक्षस झालीला वेगेसी, तव आवेशला कोपेसी. भीमसेन कावड लावणार आणि आज जाणार त्या गुहेचं. तेवढ्यात भीमदादाला राग आला, आवेशानं झाले. 17 राक्षस उचलिले, कवडावरी आपटिले, कवाड शतचूर्ण झाले, मोकळा मार्ग. हे जरा अवघड काम होतं यायचं. भीमदादाचं काम अवघड, आडमुठ आपल्या भाषेमध्ये. हा जसे आले धावत तो राक्षस धरला आणि त्याच कावडावर त्या ठिकाणी आदळला, त्याचं चूर्ण झालं, मार्ग मोकळा. तिघेही वारू सहित आले, भीमा कृष्णाशी भेटले, तव दैत्यगंधे उठिले कपाळ मस्तकाचे. आणि मग तिघही ते आज जे कोंडलेले होते तिघही बाहेर आलेले. मेघनाद, ऋषिकेतू आणि अर्जुन आपल्या शामकर्णाला घेऊन बाहेर आलेले आहे. पण ते भीमकृष्णाला भेटले, पण दैत्यगंधे उठिले कपाळ समस्तांचे. आता ते दैत्यगंध तो मुळातच गंधमादन होता, दुर्गंध होती त्याच्या अंगात. त्याच्या दुर्गंधानं सगळ्याचं कपाळ दुखू लागलं, डोकं दुर्गंधीने व्यापिले वन, तोची हिंग झाला जाण, परी श्याम कर्णांगी पूर्ण मनोहर झाला. त्याच्यापासून काय बनला? हिंग 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 म्हणून हिंगाचा वास उग्र आहे. आणि शक्यतो हिंगाचा खाण्यातही काही असं विशिष्ट महत्व नाही, किंवा त्याचा हे खाल्ल्यानं फायदा आहे म्हणून असा काही विशिष्ट आयुर्वेदात त्याचा उपयोग नाही, कारण तो राक्षसापासून त्या ठिकाणी तयार झालेला आहे. हिंगाची उत्पत्ती गंधमादन पासून त्या ठिकाणी झालेली. हा म्हणजे उग्र वास आहे त्याचा, उग्रीट. चला, हिंगुळावनी उत्पत्ती झाली म्हणून हिंगाईसी बोली, पहिली नामाख्या ठेविली कृष्णनाथे. हिंगुळावन होतं ते देवीचं, म्हणून ते त्या पदार्थाचं नाव हिंग पदार्थाचं नाव पहिलं ठेवण्यात आलं. कृत त्रेता द्वापार करणी, देती जिरकाची फोडणी, गंधमादन व दिला तैपासून प्रवर्तला हिंग. कृत त्रेता आणि द्वापार युगामध्ये जिरे आदी याची फोडणी दिल्या जायची. गंधमादन मारला तेव्हापासून मग हिंगाची फोडणी देणं सुरू झाली, देत होती. कैसी हिंगोत्पत्ती अद्यापी गंधासे पर्वती, मग दैत्य देह समुद्र प्रांती टाकिले भीमसेने. अशी हिंगाची उत्पत्ती आहे. अजूनही त्याला गंध आहे, त्या पर्वतालाही तिथं गंध येतो असं म्हणणं आहे. मग भीमदादाने तो दैत्याचा देह समुद्रात नेऊन टाकून दिला. समुद्रे पामरा हालून उडविले, ते भार्गव
गिरीवरी पडिले ते तर जन्मस्थान झाले तुझे हिंगासी. समुद्रानं पापरा हाणून उडू, समुद्रानंही काही त्याला स्वीकारलं नाही. मग भार्गव पर्वतावर तिथून तो समुद्रानं लोटला, पुन्हा तिथं त्याचा दुसरा जन्म झाला. समुद्रा माझी राहिल्या असती ते सोहागी जन्मली निवृत्ती. पहिले सुवर्ण रूपे गाळी ते घालून काचे. आणि मग त्याच्या अस्ती हाड त्या गंधमादन पर्वताचे त्या समुद्रात राहिले. काही त्यानंतर फेकलं पण हाड राहिली. त्याच्यापासून बनली स्वागी. स्वागी नावाचा एक पदार्थ आहे. तो पदार्थ बनलेला आहे. पहिले सुवर्ण रूपे गाळी ती घालून काचे, म्हणजे जे सुवर्णामध्ये घातल्या जातं. सवागी म्हणतात सोन्यासोबत सवागी. हा, मग ती सवागी तयार झाली. तेच ना सुवागी, की जी सोन्यासोबत तिचा काहीतरी वापर. सोनं बनवताना सवागी. हा हा हा, काचामध्ये ते बनवताना, मिश्रण बनवताना त्याचा वापर होतो. बर, मला नव्हता माहित हा शब्द सुहागी. सवागी म्हणजे स्वागी, सवागी म्हणतो आम्ही सगळं साऱ्या भाषेत. सोन्यात सवागी असते म्हणजे ज्या सोन्यात सवागी आहे तो आपल्या स्पर्शानं तो चले गेला त्या सोन्याचा त्रास होतो. असं मिक्स आहे समजा. मिक्स करतात ना. पण सोन्यात सगळे मिक्स नाही होत, काहीच पदार्थ मिक्स होतात. तसा त्याच्यातला हाय. सोन्यात सगळे पदार्थ थोडी मिक्स होतात, नाही, काही मोजकेच पदार्थ आहेत की जे सोन्यामध्ये डाग सोन्याला द्यायचा असला तर ठराविक पदार्थानं डाग दिला जातो. सगळेच पदार्थानं सोन्याला डाग दिला जात नाही. ऐसे कोणी राव बोले या दैत्या जन्म कोटे झाले, तो मुनीने सांगो आदरिले अद्यंतवरी. शंका घेतली राजानं. परीक्षितीचा पुत्र जन्मेजय ते म्हणतात या दैत्याची उत्पत्ती कुठून झाली, याचा जन्म कसा आहे सांगा. म्हणे गंधमादन गंधमालती दोघे भावंडे मयूर पर्वती. गंधमालतीने केला पती विरोध पडिला दोघासी. हे बघा, गंधमादन आणि गंधमालती असे दोघं भावंडे आहेत. तर गंधमालती म्हणजे बहीण आहे त्याची आणि गंधमादन भाऊ आहे. ते दोघंही त्या ठिकाणी राहतात मयूर पर्वतावर. पण गंधमालतीनं त्या ठिकाणी विवाह केला आणि मग दोघा बहीण भावांचा वाद झाला. गंधमादन रागे आला, तो ये पर्वती राहिला आणि मयूर पर्वत सेविला सुंदरीने. आणि मग गंधमादन पर्वत या पर्वतावर इकडे येऊन त्या ठिकाणी तो राहिला. बहीण त्या मयूर पर्वतावरच तिथं राहिलेली आहे. तेही पुढे जाईल वारू, तीसी होईल सहारू, तो कथा संबंध मनोहरू असे पुढारा. त्याही मयूर पर्वतावर वश्व जाणार आहे, त्याचाही संहार होणार आहे. बघू पुढं. असो ऐसा सोडवून वारू, हस्तनापुरा भीम शारंग धरू, जाऊनी कथिला समाचारू, धर्माप्रती आघवा. हे दोघं वापस गेले. कोण? भीम दादा आणि श्रीकृष्ण जाऊन त्यांनी धर्मराजाला घडलेला कथा प्रसंग सांगितला. मग आज्ञा घेऊन हरी द्वारके निघाला सपरिवारी. उपचार केला ऐसियापरी अश्वमेधाचा. तव येरीकडे अर्जुने वारू सोडिला देऊनी रक्षणे. अश्वपायद चालती सैन्ये परीन चलती रथकुंजर. तिथून असं सांगितलं की श्रीकृष्ण सुद्धा द्वारकेने सपरिवार निघून गेले. तिकडे आता घोडा निघालेला आहे, रक्षणार्थ सगळे सोबत आहे. पर्वत महा अवघड नाही चालावया पवाड, तो घोडा होनी निर्भीड राहिला उभा. महा अवघड पर्वत, चालायला हे नाही, पण घोडा शेवटी त्या ठिकाणी उभा राहिला. त्याला चालता येईना, उंच पर्वत आलाय. तया पार्थ झाला विनविता, तो वारू मुरडला मागुता. उत्तर दिशे समजता जाहले गमन. मग त्याला विनंती केली घोड्याला, कारण त्याच्या मनानं असतं अश्वमेध, तो जिकडे जाईल ती भूमी आपली. त्याला प्रार्थना केली, या उत्तर दिशेला पुन्हा वळवला निघाली. सकळ सैन्याचा मेळावा, प्रौढीने चालीला भरवा. विजय व्हाव या पांडवा, करीती वाद्य गजर. श्रीगिरी छत्राचा अंधकारू, त्यातून चालला दळभारू. दुर्गट वन क्रमून वारू दिव्य नगर पावला. आता वन वगैरे संपले आणि एका दिव्य नगरामध्ये प्रवेश झालेला आहे अश्वमेध घोड्याचा, म्हणजे अश्वमेध यज्ञाचा श्यामकर्ण घोड्याचा. ते नगर जाणो अमरावती, नाना सुवर्णरत्ने शोभती. गगनी लोपत असे दीप्ती रवी तेजाची. ते नगर कोणतं आहे? ते नगर अमरावती सारखं आहे, म्हणजे स्वर्गासारखं आहे. कसं आहे ते नगर? जाणो अमरावती. जाणो म्हणजे जणू काही. ते कसं आहे? अमरावती सारखं आहे, म्हणजे अमरावती नाव समानार्थी शब्द स्वर्गाला. स्वर्गासारखं आहे, सुंदर आहे. तव एक नवल जाहले, वारुवा देखुनी नागरिक पळाले. अर्जुने येऊन आश्वासी पुसले, हे काळजी म्हणून. पण त्या नगरातले जे लोक आहे अश्वाला पाहून पळू लागले. मग यवन अश्वाला विचारलं त्या ठिकाणी अर्जुनानं, त्या योद्ध्याला सोबतच्या, हे काय झालं?
येरू म्हणे हे नकळे आम्हा, मग पार्थे चिंतिला परमात्मा, तव गरुडा सहित मेघश्यामा येणे जाहले. आणि कस काय झालं देवा? मग त्या ठिकाणी गरुडा सहित त्या ठिकाणी भगवान परमात्मा आले. चिंतन केलं अर्जुनानं देवाचं. पुन्हा त्या ठिकाणी भगवान परमात्मा हजर झालेला आहे. तया नमस्कारिले समस्ती पार्थे पुशले श्रीपती प्रती. मग देवे कथिली स्थिती सविस्तर. श्रीपती पतींना म्हणजे कृष्णाला अर्जुनानं सगळं सांगितलं. देवा हे असं का झालं हो? मग देव आता सांगायला लागले, ऐका. ये नगरीचा भरत राजा, तो यादवा चालवी वैर पैजा, तो जन्म झाला माझा गोकुळा माझी. तर प्रसंग असा आहे, या नगरीचा भरत नावाचा राजा आहे आणि तो यादवा सोबत वैर करतो. आणि मग इकडे माझा जन्म झाला गोकुळामध्ये, म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. ऐकुनी माझे लीला पवाडे, भरत रायाशी कोप चढे, मग बोलिला पुरोहिता पुढे काही उपाव करावा. तो यादवाशी पहिलाच वैर करायचा. पण माझा जन्म झाला आणि माझ्या लीला त्यानं ऐकल्या की बालपणीच त्या ठिकाणी पुतना मारली. त्यानंतर भरपूर आगासूर, कागासूर, बकासूर, नाही का, धेनुकासूर, त्या वायुरूपानं आलेला शक्टासूर, हे सगळे असुर मारले. मग त्यामुळे त्यानं काय केलं, एक उपाय केला पुरोहिताकडून. म्हणजे वैर करायचा पण घाबरला. मग त्यानं काय उपाय केला तो पहा. तो नामे काळ ऋषी थोर, भरतासी देऊनी नाभिकार, तो पाचरुणी भस्मार, करूपाही यादवाचा. त्या पुरोहितानं काळ ऋषी नावाच्या पुरोहितानं काय केलं माहितीये का, त्याला त्या ठिकाणी सहाय्यकार केला. तो पाचरून यादवाचा स्वाकार भस्म करायचं त्यांनी ठरवलं. यादव कुळाला मारायचं ठरवलं. परी जो मंत्रोपास्ती करीत, तो यादवा अधिकची वृद्धी होत. सारथी परब्रह्म साक्षात तेथे मंत्र काय असा. आता ते तपश्चर्या यज्ञ मांडला, आहुत्या टाका लागली यादवाच्या नावाने भस्म होण्याकरता. पण त्या म्हणतात आहो ते मंत्रानं पुन्हा यादवांना अधिक ऊर्जा भेटू राहिली. का? कारण त्या मंत्राचा जे दैवत आहे ते कोणी, प्रत्येक मंत्राला ताकद कोणाकडून आहे, त्या परमात्म्याकडून आहे. प्रत्येक मंत्राला ताकद त्या परमात्म्याकडून आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते सगळे मंत्र थांबले. एकदा चिंताग्रस्त भरत आला तिघी स्त्रिया सहित, गुरुशी करुणी प्रणिपात विनविता झाला. चिंतामग्न आहे तो भरत, कारण यादवाचं तो वैर करायचा, भीती वाटायची त्याला. गुरुला काय म्हणतो, म्हणे मज नाही पुत्र संतती, तरी या स्त्रियाशी दिजे रती, मग रमला ऋषीपती अनुक्रमाने. आणि त्या भरताला त्या ठिकाणी संतती नव्हती. 3 पत्न्या आहेत पण संतती नाही. म्हणून त्या ठिकाणी जुन्या काळामध्ये अशी पद्धती होती की भावाकडून किंवा गुरुकडून त्या ठिकाणी संतती प्राप्त करून घेण्याचा अधिकार शास्त्राने दिलेला होता. आपल्या ज्या महाभारतातली कथा तीच आहे. व्यासांनी अंबिका आणि अंबालिका यांच्यापासून हे पांडव, आपलं पंडू, धृतराष्ट्र आणि दासीपुत्र विदुर काका हे तिघ झाली होती. तर तीच प्रक्रिया होती. मग गुरूंनी त्या ठिकाणी त्या तिघींना रती दिली. सेविले होते लोहचूर्ण, तेने गिर्य झाले कृष्णवर्ण, त्या पासाव काळ येऊन जन्मला पहिला. आता त्या ऋषीनं तपश्चर्या करायची म्हणजे लोहचूर्ण खाल्लेलं होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्याचं ते जे काळ झालेलं होतं त्याच्यापासून काळ यवन नावाचा राक्षस जन्माला आला. दुसरी याचे नाव दुर्बुद्धी जाण, तिसरी याचे नाव त्रिगुण, दिवसा माझी अद्भुत गुण थोर झाले. दुसऱ्याचं नाव दुर्बुद्धी, तिसऱ्याचं नाव त्रिगुण आणि मग दिवसा माग दिवस ते अद्भुत झालेले आहेत. कृष्ण भगवान की जय. तर 3 पुत्र झाले महर्षींकडून बरं का. कालयवन, दुर्बुद्धी आणि त्रिगुण असे 3 पुत्र झालेले आहेत. आता ते वाढत चालली दिवसांदिवस. पुढे भरत मेलियावरी काळ यवन राज्य करी, तो पूर्वील वैर निरंतरी चालवी यादवासी. भरत गेला पण बापाचं वैर पुढं चालत राहिलं. काळ यवनानं शेवटपर्यंत वैर केलं. शेवटी भगवान श्रीकृष्णानं त्याला मारलं. ती कथा भागवतात येते. हा मुचकुंदाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मारलेलं आहे. ती कथा भागवतामध्ये येते किंवा हरिविजय या ग्रंथामध्ये सुद्धा ती कथा गोड आलेली आहे.
झाली असली आपली. काळी आणि ती गाडी घातली. रुक्मिणी हरिली स्वयंवरी तै दुर्बुद्धी पडिला समरी आणि काळ यवन मुचकुंद नेत्री प्रथमची मारिला. रुक्मिणी स्वयंवराच्या वेळेला तो दुर्बुद्धी तो आडाला होता, तो तिथं मारला आणि त्याच्या अगोदरच मुचकुंदच्या डोळ्याच्या तपश्चर्याच्या अग्नीनं कालयवन तिथं भस्म केला होता. गुहेत झाले 2. मग त्रिगुण एकलाची उरला तयासी राज्याभिषेक झाला, तो हा भयताप मागील भासला या लोकासी. आता पुढं काय झालं तर हा जो त्रिगुण होता एकटाच राहिला, याचा राज्याभिषेक झाला आणि मग हे सगळे लोक आता घाबरायला लागले. 3रा मुलगा आता तो राजगादीवर बसला. तरी अर्जुना एक करावे, या लोकासी अभय द्यावे, त्रिगुणासी राज्य स्थापावे, देऊनी अभय. मग अर्जुना आता तू काय कर. भगवान श्रीकृष्ण सांगतात बरं ही कथा अर्जुनाला, हे लोक का पळायला लागले. अर्जुना यांना तू या लोकांना अभय दे, यांच्या मनातली भीती काढून टाक, त्या त्रिगुणाला राज्यावर बसव. आणि अर्जुने धाडिले काठीकार, लोका दिदला नाभिकार, म्हणे सांडूनी वैराकार, भेटो यावे श्रीकृष्णा. ते लोक का पळत होते माहितीये, हे यादव सैन्य संघ होतं ना, यादवाचं वैर केलं इतक्या दिवस. मग आता हे आपल्याला मारायला आले की काय. नाही. मग अर्जुनाने सांगितलं भिवू नका, तुमचाच राजा गादीवर बसेल, तुम्ही काही घाबरू नका वगैरे असं त्यांना त्या ठिकाणी अभयदान दिलं. आणि मग समस्त लोक मिळाले, कृष्णार्जुनाशी शरण आले, त्रिगुणाचरणावरी घातले श्रीकृष्णाच्या. देवे अभयंकार काढिला, त्रिगुणा राज्यपदी स्थापिला, अवघा वैराकार फिटला समस्तांचा. देवाना अभय दिला. आता ज्याला देवाना अभय दिला तिथं काही भय राहिलं का. नाही. सगळे त्या ठिकाणी वैराकार मिटून फिटला, वैरच गेलं तिथलं. पहा देवाचं एवढं त्यांनी वैर केलं, पण देवानं त्याला गादीवर बसवलं. त्रिगुणे श्रीकृष्णा विनविले, समस्ता पाहुणेर केले, द्रव्य देऊनी पूजिले नर नारायण. त्या राजानं दोघांचाही त्या ठिकाणी पाहुणचार, सगळ्या सैन्याचा पाहुणचार द्रव्य देऊन नर नारायणाची पूजा केली. द्रव्य धाडून हस्तनापुरी, वारू सोडिता झाला मुरारी, सत्वर निघाले वाद्य गजरी, सकळ सैन्य निघालेले आहेत आता पुढच्या मार्गक्रमण करण्याकरता. पुढील भारी पार्थवीर, म्हणे आपण शारंगधर, मागा सकळ राजे परिवार चालिले उल्हासे. आणि मग मध्ये आपण शारंगधर सोबत आता भगवान परमात्मा आहे आता यावेळेस बरं का. पुढे अर्जुन, मध्ये शारंगधर भगवान परमात्मा, सकळ राजे त्या ठिकाणी मागून चाललेले आहे, सगळ्यांना उल्हास आहे. क्रमुनी गिरिकंदरे उपवने, निहाळवने पावले तत्क्षणे, तेने सरोवर दाविले श्रीकृष्णे अर्जुनासी. निहाळ वनामध्ये एक सरोवर देवानं अर्जुनाला दाखवलं. म्हणे कैसा निर्मळ सरोवर, तव बोले पार्थवीर, जिजी येत चमत्कार अपूर्व पूर्वी झाला. तेव्हा तव बोले, अर्जुन म्हणतो देवा तिथे एक अपूर्व चमत्कार झाला होता, ते सर्वज्ञपणे जाणूनी परिपुस्ता झाला चक्रपाणी. कैसा चमत्कार तो श्रवणी घाली पार्थामुचे. अर्जुना सांग काय झाला होता इथे चमत्कार. कोण म्हणतं, सर्वज्ञ श्रीकृष्ण. त्याला काही माहित नव्हतं का. हा, आता आधीची कथा कोण सांगितली, देवानं सांगितली. पण मग आता अर्जुन म्हणू लागला देवा इथं काहीतरी चमत्कार झाला, मग काय हरकत आहे, सांग बाबा आमच्या कानावर घाल. न कळता असं सोंग त्या ठिकाणी घेतलं. येरू म्हणे आम्ही कुंती सहित येथे आलो होतो वनभ्रमत, तव झाला तृषाकांत धर्मराजा. इथं आल्यानंतर आम्ही आईसोबत वनात होते ना पांडव, आणि मग वनामध्ये असताना धर्मराजाला तहान लागलेली आहे. म्हणून उदकार्थ भीम धाडिला, तू ये सरोवरी आला, उदकाशी भरिता बोलिला सर्प एक. भीमदादा पाणी आणायला आला, धर्मराजाला तहान लागली. पाणी भरता भरता एक सर्प बोलू लागला तिथं. श्लोक बंधे परिकर पुसलेस चारी प्रकार, ते ऐके सारा सार श्रीकृष्णनाथा. आणि श्लोक विचारला त्या सर्पानं भीमाला. 4 प्रकार विचारले. काय आहे ते 4 प्रकार आहे का. कवन आनंदी आश्चर्य काही, कवन पंथ कवन वार्ता सई, हे यथार्थ सांगून देई ना तरी पिंड पडेल. ही कथा महाभारतातलीच आहे, वन पर्वातली कथा आहे. ती आता सांगणं चालली. म्हणजे त्या पाण्याची दैवता असते धर्म आणि याचा संवाद. या पुढं आता धर्मराजा सोडवतो यायला.
चला येणारच आहे सगळं पाहू पुढे. तर 4 प्रश्न विचारले. कवन आनंदी, कवन आश्चर्य, कवन पंथन, कवन वार्ता. 4 गोष्टी विचारल्या. या जगात आनंद कशात आहे, या जगात आश्चर्य कोणतं आहे, या जगात पंथ कोणता श्रेष्ठ आहे, आणि या जगात वार्ता कोणती आहे. अशी आश्चर्यकारक वार्ता, एखादी बातमी काय आहे सांगा मला. तर सांगून दे ना तरी पिंड पडेल, याचं उत्तर दे, नाहीतर तू इथं मृत्यू पावशील, देह तुझा पडेल. भीम कशाला आला होता, पाण्याला. सर्पानं त्या ठिकाणी विचारलं. यक्ष आणि धर्मराज असा संवाद आहे तो महाभारतातला प्रसिद्ध. नेहमी कीर्तनामध्ये तो विषय येत असतो, तो इथं आलाय आता. भीमाचेनी नवे सत्य उत्तर, म्हणून पडले कलेवर, उशीर लागला म्हणून शीघ्र पाठविले मज लागी. भीमदादाकडून काही उत्तर देता आलं नाही बरोबर, तिथंच ती बेशुद्ध पडली. आणि मग उशीर का लागला, अर्जुना जाबर पाहून. भीम पाणी आणायला गेला, का उशीर लागला तुझा. मग आलेलो आहे मी, मजई पुशले तैसेची, पर यथार्थ उत्तर न देववेची, गती झाली चौघाची येण्याची क्रमे. मलाही काय ते योग्य उत्तर आलं नाही. सर्वात आनंदी कोण, आश्चर्य कोण, पंथ कोण, आणि वार्ता कोणती, बातमी. आणि मग असं करता करता आम्ही 4 भाऊ, म्हणजे कोण कोण, भीम, अर्जुन, सहदेव, नकुल, उतरता क्रम होता बर का. आणि मग त्या ठिकाणी ते आलेले आहेत. 4 नाही उत्तर कळा नाही, 4 बेशुद्ध होऊन पडाले. मग धर्मशुद्धी करू आला, शेवटी दादा पाहायला आला. तयासी तोची प्रश्न केला, तो धर्म सांगता झाला अनुक्रमेशी. मग धर्मराजानं सांगितलं अनुक्रमे. म्हणे 5-6 दिवशी शाक मात्र बक्षी स्वगृहासी, ऋण न काढी नववे प्रवासी, तोची सुख या जाणावा. कोण आहे सुखी या जगात. आता उत्तर दिलेलं आहे. 5-6 दिवशी शाक मात्र बक्षी स्वगृहासी. चला दिवसातून सप्ताहातून बघा सुखी कोण आहे, तर सप्ताहातून 5 ते 6 दिवस जो शाक मात्र भक्षण करतो आपल्या घरी, म्हणजे शाकाहार आपल्या घरी भक्षण करतो, तो सुखी. नाहीतर मग काही काही लोकांना बाहेरच भक्षण करावं लागतं आणि वेगळं भक्षण करावं लागतं, ते सुखी नाही. आपल्या घरी शाकाहार जो सप्ताहातून 5-6 दिवस भक्षण करतो तो पहिला सुखी. दुसरा सुखी कोणता, ऋण न काढी नवंचे प्रवासी, ऋण न काढणारा, कर्ज न काढणारा दुसरा सुखी. आणि जो कधी प्रवासाला जास्त दिवस राहत नाही तो सुखी. नाहीतर मग हे बघा आता दुःखी कोण, याच्या उलट जो नेहमी प्रवासी आहे तो मेल्यासारखा आहे, तो दुःखी आहे. जो कर्ज काढून जगतो तोही दुःखी आहे. आणि जो सप्ताहातून 4 ते 5-6 दिवस बाहेर जेवतो आणि शाकाहार खात नाही तो सुद्धा दुःखी आहे. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आणि प्रतिदिनी यमनगरी प्राणी जाती निरंतरी, देखून सुख मानिती संसारी, हे आश्चर्य थोर. काय होता दुसरा प्रश्न, या जगात आश्चर्य काय, तर आश्चर्य सांगितलं. रोज कितीतरी लोक यमनगरीला जातात, पण ते आपल्या डोळ्यानं पाहून सुद्धा मृत्यूचं भय वाटत नाही आणि हा संसार सुटत नाही. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य तुकोबर आहे म्हणतात. एक पहातसा एकाची दहने, सावध त्या गुणे कारे नभा. तुम्ही कितीतरी लोकांचे दहन मृत्यू पाहिले, पण सावध झालात का नाही. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. हा श्रुती तर्क आणि ऋषीमते भ्रांती रूपे असती बोलते, म्हणून महाजन गेले ज्या पंथे तोची मार्ग. मार्ग कोणता चांगला आहे, कोणता पंथ चांगला आहे, वेद श्रुती ऋषी हे ज्या मार्गाने गेले, म्हणजे महाजन मोठे लोक ज्या मार्गाने गेले ना, तो मार्ग सगळ्यात मोठा. महाजनो येन गतहस्स पंथः, महाभारतातला श्लोक आहे. महाजन लोक ज्या मोठ्या वाटने गेले त्या वाटना आपण जाणं म्हणजे तो सगळ्यात मोठा पंथ. मोह कडई काष्टे अहोरात्री, सूर्याग्नी लावणी संवत्सरी, काळ भूताचे पचन करी, हेची वार्ता. आणि वार्ता सांगायची का तुम्हाला, मोहरूपी कढईमध्ये, मोह म्हणजे माया ममता, मोहरूपी कढईमध्ये रात्रंदिवस सूर्याचा अग्नी लावून संवत्सर म्हणजे वर्ष, दिवसा मागून दिवस जाऊन वर्ष, काळ आणि भूताचं त्या कढईमध्ये पचन होत आहे, ते शिजत आहे. ही सगळ्यात मोठी वार्ता या जगातली आहे.
हे झालं चौथ्या प्रश्नाचं उत्तर. 4 प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे धर्मराजानं. ऐसे 4 प्रश्न निरूपिले तव सर्पासी विमान आले, आम्ही सावध झालो वर्तले नवल थोर. सर्पालाही विमान आलं आणि आम्ही चौघजी मूर्छित पडलो होतो ना, आम्ही सावध झालो. सर्प मनुष्य देह पावला, विमानी वैसुनी स्वर्गी गेला, ऐसा वृत्तांत होता वर्तला, तरी तो देवा कोण पुरुष. आणि तो सर्प मग विमानात बसून निघून गेला, आम्ही जागे झालो. पण काव देवा हे सगळं झालं, पण तो कोण होता आम्हाला काही कळलं नाही. आता देव सांगतात, मग म्हणे कृष्णनाथ ऐके सकळ समळ वृत्तांत, तो नभुक चक्रवर्तीनी भ्रांत कृतयुगीचा. तर कोण सांगितला? नभुक चक्रवर्ती. नभुक नावाचा राजा आहे, कृतयुगातला तो राजा होता. त्याने 99 यज्ञ केले, मग शततमासी आरंभिले, इंद्रदूतद्वारे ऐकिले वृत्त सकळ. 99 यज्ञ केले त्याने आणि 100 यज्ञ केले की काय होत होतं? इंद्रपद प्राप्त होत होतं. आणि ते कळालेला इंद्राला लगेच त्यानं काय केलं? मग चिंताग्रस्त होऊनी विष्णूशी गेला लोटांगणी, समस्त सांगितली करणी नभुकाची. विष्णू परमात्म्याला शरण गेलेला आहे. हा जर आता राजा झाला तर कसं होईल? मला सोडवा. ना भिकार देऊनी श्रीपती, सांगो पाठविले नभुकाप्रती, की 3 घटिकात यावे अमरावती, बैसोनी आवाहनी. देवानं लगेच त्या ठिकाणी उपाय केला, त्या राजाला निरोप पाठवला. 3 घटकेत विमानात बसून अमरावतीला म्हणजे स्वर्गाला यावं. ऐकोनी राव संतोषला, वाहन विचारू लागला. मग ब्राह्मणापती प्रति बोलिला की तुम्ही व्हावे वाहन. राजाला आनंद वाटला, आपल्याला बोलावाला अमरावतीचं. आणि मग ब्राह्मणाला म्हणू लागला की अहो मला जायचंय, तुम्ही वाहन व्हा माझं, देईना परिमित धन. ऐकुनी तोषले ब्राह्मण, मग सुखासनी वाहून निघाले शीघ्र. मग त्याला पालखीत बसवलं. धन देतो, ब्राह्मणाला सांगितलं आम्ही तुम्हाला धन देतो. ती धनाच्या लोभानं होकार दिला. निघालेले तव विष्णूने कपट केले, रायाचे देह जड जाहले, तेने ब्राह्मणाचे दुखवले स्कंध देखा. देवानं केलं कपट, राजाचं वजन झालं दगडासारखं आणि मग ब्राह्मणाचे खांदे दुखू लागले. श्रम झाला ब्राह्मणासी, परी कोपा आला रायासी, 60 घेऊन तयासी झाला हनिता. ब्राह्मणाला आता ती काही सहन होईना. राजा रागाला, रे चला 3 घटकात पोचायचंय मला. सोटा घेतला आसूड आणि आसूडानं ब्राह्मणाला मारू लागला. सर म्हणून थापटीत ती घटकान क्रमे वेची पंत, तेने कोपा आला बहुत ब्राह्मणाशी. सरसर चला, सरसर चला, जोरात चला. चला आपण ते बैलाला मारतो तसं असं म्हणू लागले. आणि मग त्या ठिकाणी ब्राह्मणाला रागाला, आम्हाला सरसर म्हणतो, मार म्हणतो. सांडोनिया सुखासन रायास बोलले शापवचन, तू सर्प होई रे गहन वना माझी. आम्हाला सरसर म्हणतो का? तू सरपटत राहा आणि सर्प होऊन वनामध्ये पड. अशा प्रकारे शाप दिला. तेने रावाला काकुळती, म्हणे अंतरली अमरावती, मग करून या विनंती म्हणे उशाप देईजे. कळाला रे आपली अमरावती हुकली, आपल्याला स्वर्गामध्ये बोलावं आलं होतं, पण आता काही आपलं खरं नाहीये. काहीतरी उशाप द्या मला ब्राह्मण देवता. ब्राह्मण कृपाळू जाहले, 4 प्रश्न सांगितले. म्हणती उदकार्थ येतील वहिले, तयासी हे पुसावे. सांगितले 4 प्रश्न आहेत. हे 4 प्रश्न पाणी मागणारे आले की त्यांना विचारायचे. काळांतर येथे पांडव येते, तय धर्म उत्तर देईल तुझ प्रती, तेने होईल ऊर्ध्वगती हा उशाप तुझ लागी. पांडव येतील त्यापैकी धर्मराजानं उत्तर दिलं की तुला ऊर्ध्वगती त्या ठिकाणी प्राप्त होईल. ऐसा मग ऐसा पूर्वील वृत्तांत देवे निरूपिला समस्त, तेने संतोषला पार्थ तै वेळा. आणि मग देवाने अर्जुनाला हा वृत्तांत सांगितला की तुम्हाला ज्याने अडवलं होतं तो हा राजा होता, नभुक चक्रवर्ती म्हणून राजा आहे. पण दुसऱ्या ठिकाणी माझ्या वाचनामध्ये तिथं यक्ष आणि धर्मराजांचा संवाद आहे. यक्ष पाण्याची देवता म्हणून, वनाची देवता म्हणून यक्ष असं सांगितलेलं आहे. असो दोन्ही कथा 2 पुराणांतर्गत वेगवेगळे येऊ शकतात. चला तुम्हाला कळाले नाही 4 प्रश्नाची उत्तर. विचारू का पुन्हा? आता ताबडतोब अध्याय संपला नाही ना. पहिला प्रश्न होता आनंदी कोण?
सुखी कोण, आनंदी कोण. दुसरा होता आश्चर्य कोणतं, दुसरा आश्चर्य कोणतं. तिसरा होता पंथ कोणता चांगला. आणि चौथा होता वार्ता कोणती, एखादी बातमी. महापंथ. आणि सुखी कोण, पहिला प्रश्नाचं उत्तर होतं सुखी जो सप्ताहातून 4-5 दिवस घरी जेवतो, शाकाहार जेवतो, तो सुखी. कर्ज काढत नाही तो सुखी, प्रवास करत नाही तो सुखी. बरं का. हा, पण दुखीचे प्रवासी कधी मृत्यू सारखाच त्या ठिकाणी आहे. आणि काय आश्चर्य, डोळ्या देखत आपल्या जवळचे लोक मरतात तरी आपण त्या ठिकाणी सावध होत नाही. हे आश्चर्य आहे ना, हे आश्चर्य. आणि वार्ता सांगितली, मोहरूपी कडईमध्ये सूर्यादी संवत्सरांनी अग्निरूपी अग्नी त्या कढई खाली लावला आणि त्याच्यात भूताधिक जीव त्या ठिकाणी पचनी पडून राहिले, रोज शिजून राहिले, तरी त्या ठिकाणी ते सावध होत नाही. ही जगात ही वार्ता आहे सगळ्यात मोठी. अशा 4 प्रश्नाची 4 उत्तर आहेत. ध्यानात ठेवा. आता उद्या विचारेल, आता 2दा सांगितले. मग त्या सरोवरा पाळी रात्री भाग क्रमीला सगळी वारू सोडून प्रातकाळी चालले महोत्सवे. त्या सरोवरावर सगळ्यांनी रात्रभर मुक्काम केला, पुढे चालले. सैन्य चालले शीघ्रगती, पार्थ गिरवे महारथी, आज्ञा मागून श्रीपती गेला द्वारावती. आणि मग सैन्य चाललेलं शीघ्रगतीनं आणि परमात्मा सुद्धा द्वारकेला निघून गेले. ऐसे त्रिगुणासी आश्वासिले आणि नगुकाख्यान कथिले. मग वारुवा पंथी राविले सकळगिरी. त्याला गादीवर बसवलं त्रिगुणाला, हे नगुकाचा कथा सांगितली. आणि आता सगळे त्या ठिकाणी पंथाने निघालेले. आता याची पुढील कथा वैशपायी सांगे भारता, ते ऐकावी सकळ श्रोता म्हणे मधुकर कवी. आता याच्या पुढील कथा वैशपायी सांगणार आहे, ती आपण ऐकणारच आहोत. तिथी श्री कथा कल्पतरू चतुर्दश स्तबक मनोहरू, नानाख्यान कथा प्रकारू, तृतीयाध्यायी कथीला श्री साम सदाशिव अर्पण वस्तू. असो अशा प्रकारे 14व्या स्तबकातील तिसरा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.